नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे रहस्य याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत रवींद्र भारती सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. रवींद्र भारती सर भारती शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील सरांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. शिक्षण लोनवर होऊन सुद्धा ज्यांची आज जवळपास एकूण 250 कोटींची वेल्थ आहे, त्यांनी 52 एकरामध्ये रिसॉर्टचं काम सुरू केलंय आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्ट विदाउट लोन ते पूर्ण करतात. सरांनी स्वतःचं हेलिकॉप्टर देखील बुक केलेलं आहे आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती ते आहेत. सरांनी आजपर्यंत 2,50,000पेक्षा जास्त लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात आर्थिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर बनवलंय. वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जवळपास 740 कोटींची वेल्थ ते स्वतः मॅनेज करतात. संपूर्ण भारतामध्ये सरांच्या 450 पेक्षा अधिक फ्रँचायझी आहेत. सरांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. तर सगळ्यात आधी सर तुमची ओळख करून झालेली आहे. शेअर मार्केट ही सर्वोत्तम गुंतवणूक का आहे आणि सुरुवातीला किंवा ज्यांना शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे त्यांनी स्टॉक मध्ये गुंतवणूक का करावी यापासून सुरुवात करूया. काय सांगाल? येस, आता शेअर मार्केट सर्वोत्तम गुंतवणूक आहे. तर आपण जर बघतो की गुंतवणुकीचे प्रकार आपल्याकडे बघतो की लॉकडाऊनमध्ये ह्याच्यामध्ये भरपूर लोक मार्केटमध्ये एंट्री झाली. तर शेअर मार्केट गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असं म्हणता येईल की बाकीचे ॲसेट आपल्या भारतामध्ये मेजर जर पाहतो आपण तर लोक आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत प्रमाणामध्ये तर लोक काय करतात की सेव्हिंग झाली की बँकेमध्ये लोक एक ठराविक FD करतात, एक ठराविक सेव्हिंग करतात. बँकेमध्ये एक 5-6% व्याज मिळतं. रिअल इस्टेटमध्ये लोक काही अमाऊंट झाली की मग फ्लॅटला डाऊन पेमेंट करतात किंवा मग एखादा प्लॉट घेतात. तर मग तिथे त्यांना साधारणतः एक 5 ते 7-8% रिटर्न रिअल इस्टेटमध्ये मिळतात. लोक त्याच्यानंतर काही लोक इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही लोक पोस्ट सेव्हिंगमध्ये करतात, काही लोक गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि ह्या सगळ्या जर ॲसेट क्लास जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक 7 ते 8% ॲव्हरेज 5 ते 7% रिटर्न्स मिळतात लोकांना. पण हे जर रिटर्न जर पाहिले आपण तर ते महागाईच्या सोबत वाढतात. म्हणजे ह्या 5 ते 7% आपल्याला रिटर्न्स मिळत आहेत, परतावा मिळतो आपल्या गुंतवणुकीवर, पण तेवढ्याच प्रमाणामध्ये महागाई वाढतीये. म्हणजे हातामध्ये जर पाहिलं आपण तर 1-2% किंवा झिरो अमाऊंट आपल्या हातामध्ये शिल्लक राहते की जी आपल्याला ग्रोथ होते. त्याच्यामुळे सर्वोत्तम गुंतवणूक शेअर मार्केट का म्हणता येईल तर शेअर मार्केटमध्ये जर आपण पाहिलं मागच्या 30-40 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर आपल्या सेन्सेक्सचे, आपल्या निफ्टीचे जर रिटर्न्स आपण ॲब्सोल्यूट रिटर्न जर आपण कॅल्क्युलेट केले तर साधारणतः 14 ते 15% आपल्या निफ्टीने, आपल्या सेन्सेक्सने च्या कंपन्यांनी रिटर्न दिलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं जर ग्रोथ पाहिजे असेल तर थोडंसं जर आपल्याला हायर रिटर्न्स पाहिजे असतील, ऑब्व्हियसली प्रत्येक माणूस हा सेव्ह करत असतो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं, प्रत्येकाला बचत करायची असते, प्रत्येकाला फ्युचरसाठी, मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी मोठी वेल्थ क्रिएट करायची असते. आणि मोठी वेल्थ ही क्रिएट कधी होईल की महागाईपेक्षा जास्त रिटर्न जेव्हा आपल्याला मिळतील आणि आपण जेव्हा पोर्टफोलिओ आपला डायव्हर्सिफाय करू तर त्याच वेळेस आपल्याला मोठे रिटर्न्स मिळू शकतात. म्हणून आपल्या ह्या बाकीच्या ॲसेट्स तर पाहिजेलच. मी असं म्हणत नाही आहे की ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करू नका, ह्या बाकीच्या गोष्टी तर पाहिजेलच, पण त्याच्यासोबत इक्विटीमध्ये, शेअर्समध्ये आपल्याला जास्त परतावा मिळावा म्हणून काही पर्सेंटेजमध्ये आपला पोर्टफोलिओ असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाईफमध्ये, करिअरमध्ये थोडीशी फास्ट आपल्याला ग्रोथ मिळू शकते. अगदीच. शेअर मार्केट म्हटलं तर रिस्क ही आलीच. इन्व्हेस्ट करताना नेमकी कोणकोणत्या रिस्क आपल्या समोर येत असतात आणि इन्व्हेस्टर या रिस्क कमी कशा करू शकतात? आता इन्व्हेस्टमेंट करताना शेअर मार्केट म्हटलं की रिस्क आलीच, बरोबर. म्हणजे आता शेअर मार्केटला बरेच लोक म्हणतात व्होलाटाईल आहे, शेअर मार्केटचे रेट खालीवर होतात. आता सगळ्याच गोष्टीचे आपण जर पाहिलं तर शेअर मार्केटला फक्त ते समोर दिसतात आपल्याला रेट हालताना, म्हणून आपल्याला वाटतं शेअर मार्केट रिस्की आहे, व्होलाटाईल आहे. आता तुम्ही बघा, प्रत्येक मार्केट हे रिस्की आहे, प्रत्येक मार्केट हे व्होलाटाईल आहे. रोज सिमेंटचे रेट बदलतात, रोज स्टीलचे रेट बदलतात, रोज भाज्यांचे सुद्धा आपले रेट बदलतात. तर सगळ्याच गोष्टींचे रेट बदलतात. पण हे आपल्याला ऑनलाईन दिसत नाही म्हणून आपल्याला वाटतं हे नाही आहे. आज तुम्ही मेथीची भाजी 10 रुपयाला घ्यायला गेले, उद्या पुढच्या आठवड्यामध्ये ती 20 रुपयाला असते आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ती 2 रुपयाला असते. असंही होतं शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते सुद्धा रिस्कीच आहे ना. तर रिस्क प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक धान्याचे रेट खालीवर होतात. फक्त शेअर मार्केटचे रेट लोकांना ऑनलाईन दिसतात, त्याच्यावरती ट्रेडिंग चालतं, त्याच्यामुळे लोक म्हणतात शेअर मार्केट व्होलाटाईल आहे, शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे. तशी रिस्क प्रत्येक सेक्टरमध्येच आहे. पण
आपण जर अभ्यास करून व्यवस्थित कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली, त्याचं थोडंसं नॉलेज घेतलं, आपण नुसत्या निफ्टीमधल्या टॉपच्या भारतातल्या 50 कंपन्या जरी घेतल्या तरी पण आपल्याला बँकेपेक्षा नक्कीच डबल रिटर्न फ्युचरमध्ये 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मी नेहमी सांगतो, SBIचं उदाहरण लोकांना नेहमी सांगतो की स्टेट बँकेमध्ये ज्याने 2000 साली 5 लाखाची FD केली त्याचे आज 2023 पर्यंत 5 लाखाचे झाले 45 लाख रुपये स्टेट बँकेमध्ये 23 वर्षामध्ये. पण ज्या व्यक्तीने स्टेट बँकेमध्ये FD करायच्या ऐवजी स्टेट बँकेचेच शेअर्स घेतले त्याचे झाले 13.5 कोटी रुपये. बघा, म्हणजे स्टेट बँकेमध्ये FD करणं आणि स्टेट बँकेचा शेअर घेणं याच्यामध्ये किती फरक आहे. डिव्हिडंड 1 कोटीच्या वरती दिलेला आहे स्टेट बँकेने. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मार्केटमध्ये लोक म्हणतात रिस्क आहे, तर तुम्हाला ज्या वस्तू तुम्ही घरात वापरताना ते जरी शेअर्स घ्यायला आपण सुरुवात केली, ज्या बँकेमध्ये आपलं अकाउंट आहे, ज्या कंपन्या तुम्हाला नोन आहेत, ज्या वस्तू आपण घरात वापरतो, जी गाडी आपण यूज करतो, आपण जे बिस्किट खातो घरामध्ये, जे काही गोष्टी आपण घरामध्ये यूज करतोय, जिथं आपण सामान खरेदी करतो, जो पेंट घरामध्ये वापरतो, जो वस्तू आपण घरामध्ये वापरतो, तेच जर आपण सुरुवात केली हळूहळू आणि जास्त नाही, स्टेप बाय स्टेप सुरुवात करा. असं रिस्क असा गोष्ट, मार्केट हे लॉंग टर्म आहे. तुम्ही कुठलेही 3 ते 5 वर्ष तरी मिनिमम तुम्ही तयारी ठेवा मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट राहायची. आणि तुम्ही 3 वर्षाचं कुठलेही ॲव्हरेज काढा. मार्केट बऱ्याच वेळा खाली गेले पास्टमध्ये सुद्धा, पण मार्केटने वर्षा व 1.5 वर्षामध्ये नवीन हाय मारलेला आहे प्रत्येक वेळेस. आणि इतिहासामध्ये ह्या अनेक वेळा ह्या गोष्टी झालेल्या आहेत. मार्केट खाली जाऊन वरती जातं. बघा, सोनं सुद्धा खाली येतं, कधी 55,000 जातं, कधी 50,000 येतं, 60,000 जातं, 40. तर सोनं सुद्धा खालीवर करत करत इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला बरं सगळ्यांना माहिती आहे. तसंच शेअर मार्केट सुद्धा आहे. तुम्ही थांबलात, तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर खूप चांगली ॲसेट आहे. त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतो, बोनस मिळतो. आणि इव्हन शेअर्सवरती आपल्याला 1 तासामध्ये लोन पण मिळतं. जसं आपल्याला गोल्डवरती लोन मिळतं, तसं जसं आपल्याला आपल्या शेअर्सवरती सुद्धा लोन मिळतं. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. लोकांना कळत नाही आपल्या अजून शेअर्स ही एक मोठी ॲसेट आहे आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या पोर्टफोलिओमध्ये, जी आपल्याला लवकरात लवकर पुढे घेऊन जाऊ शकते. आणि आपलं हे TV वरचं आपलं हे प्रोग्राम संपला की मी यूट्यूबवरती तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये मी सेमिनार घेणार आहे. आता लगेच हा आपला प्रोग्राम संपल्या तिथं मी सेमिनारमध्ये तुम्हाला आणखीन शेअर मार्केटचे फायदे, कसं तुम्हाला त्याच्यामध्ये काम करता येईल हे तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपला नंबर तुम्हाला दिसतोय 70 57 10 10 10. त्या नंबरवरती मिस कॉल द्या. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जर तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर फक्त तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर शेअर मार्केटचं नॉलेज तुम्ही सरांकडून घेऊ शकता. सर, जसं तुम्ही आता गुंतवणुकीचे वेगवेगळे रहस्य सांगतायत, कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय आणि शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण यात काम करू शकतो? येस, आता आपण शेअर मार्केटमध्ये बघतो की बरेच लोक ऐकतात की वॉरन बफेटचे 10 लाख कोटी झाले, आपले राकेश झुंझुनवालांचे 40,000 कोटी राकेश झुंझुनवालांचा पोर्टफोलिओ होता पाठीमागे त्यांच्या हे झाल्यानंतर बऱ्याच न्यूज मार्केटमध्ये आल्या. लोकांचे रामदेव अग्रवाल सर, त्यांचेही हजारो कोटींमध्ये पोर्टफोलिओ आहेत. तर ह्या लोकांचे पोर्टफोलिओ कसे वाढले तर कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याला चक्रवाढव्याज आपण म्हणतो. तर आईन्स्टाईन काय म्हणतात, कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. आता चक्रवाढ बघा, म्हणजे आज जर मी समजा 1 पोतं गव्हाचं आपल्याला शेतामध्ये पेरलं तर ते 1 ते 4-6 महिन्यामध्ये त्याचे 10 पोती आपल्याला म्हणजे परत रिटर्नमध्ये मिळतात, बरोबर. आता मी काय केलं, हेच 10 पोती न खाता परत पेरले दुसऱ्या वर्षी, तर दुसऱ्या वर्षी मला 100 पोती मिळणार आहेत, कारण मी परत 10 पेरले त्याचे 100 मिळाले. तिसऱ्या वर्षी 100चे डायरेक्ट माझे 1000 पोती होणार आहेत. म्हणजे 1 पोत्याचे 3 वर्षात किती झाले, 1000 पोती, बरोबर. तर ह्याला काय म्हणायचं, चक्र. त्याच्या पुढच्या वर्षी 10,000 पोती होणार आहेत डायरेक्ट, म्हणजे 4थ्या वर्षी. त्याच्यानंतर 1 लाख पोती होणार आहे डायरेक्ट 5व्या वर्षी. म्हणजे हे काय होतंय, एकदम पट्टीमध्ये वाढते. जसा जसा टाइम पुढे जातोय तशी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट वाढतीये आणि रिटर्नची अमाऊंट वाढत जाते. तर त्याला म्हणतात कंपाऊंडिंग. आणि कंपाऊंडिंगचा फायदा आपल्याला शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. म्हणजे बरेच आपल्या भारतामध्ये भरपूर कुटुंब अशी आहेत की त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजोबांनी शेअर्स घेतले होते आणि आज त्या फॅमिलीज डिव्हिडंड बोनसवरती जगतायत, मस्त समुद्रकिनारी फिरून लाईफ एन्जॉय करतायत, पुस्तकं वाचतायत. आज पैसा त्यांच्यासाठी काम करतोय. तर कंपाऊंडिंगसाठी शेअर मार्केटमध्ये आपण आपल्या महिन्याला जेवढं आपण कमवतोय आपल्या पगारामधून, आपल्या व्यवसायामधून, तर पगारामधून जे आपण जेवढी फॅमिलीमध्ये आपला उत्पन्न आहे ना त्याच्या 20% मी सांगतो, जास्त नका, 20%. म्हणजे समजा जर 1 लाख जर पूर्ण फॅमिलीचं उत्पन्न आहे ना तर 20,000 रुपये इक्विटीमध्ये लॉंग टर्ममध्ये टाकत राहा दर महिन्याला. रेट पाहू नका, निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये टाकत राहा बिंदास. किंवा तुम्हाला कुठले शेअर्स पाहिजे किंवा काय करायचे तर तुम्ही आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून आम्ही तुम्हाला हेल्प करू की कशा पद्धतीने डीमॅट अकाउंट ओपनिंग वगैरे सगळं आपल्याकडे फ्री आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता. तर आपण लॉंग टर्ममध्ये आपण 20% अमाऊंट लॉंग टर्ममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली. आपण जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी महिन्याला इन्व्हेस्टमेंट करा, कारण महिन्याला पगार येतो. आणि मी सांगतो जे लोकांचा धंदा डेली आहे ना, म्हणजे बिझनेस डेली आहे, त्यांचा काउंटर डेली येतो, त्यांनी डेली SIP करा.
म्हणजे डेली SIP सुद्धा मी इवन म्हणजे आता माझ्या रिसॉर्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट होते, तर आम्हालाही डेली इन्कम असतो, तर त्याच्यामुळे मी डेली SIP करतो. तर ज्या लोकांना डेली इन्कम आहे त्यांनी डेली SIP करा, ज्या लोकांना मंथली पैसे येतात महिन्यातून एकदा त्या लोकांनी मंथली SIP करा. पण तुम्ही लॉंग टर्म जर मार्केटमध्ये थांबले तर मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगली वेल्थ तुम्हाला हे करू शकता तुम्ही, आणि कंपाऊंडिंगचाही खूप चांगला बेनिफिट तुम्हाला ह्याच्यामध्ये. कंपाऊंडिंगचा बेनिफिट म्हणजे आपण शिकलो फक्त चक्रवाढ व्याज, पण कमवलं कधी नाही आतापर्यंत आयुष्यामध्ये. शाळेत फक्त आपण सूत्र लिहिली चक्रवाढ व्याज, ज्याचं हे सूत्र हे पाठ केले आपण, पण आयुष्यात कमवलं नाही कधी. तर शेअर मार्केटमध्ये प्रॅक्टिकल कमवण्याची संधी आहे, तुम्हाला चक्रवाढ व्याज कमवण्याची संधी आहे. थोडंसं समजून घ्या, घाबरू नका. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इव्हन मी मागच्या 18 वर्षापासून शेअर मार्केटमध्ये काम करतोय. जवळपास 3-4 कोटी लोक मला महाराष्ट्रामधले ओळखतात की सर आम्ही तुमच्यामुळे शेअर मार्केट तुमच्याकडे बघून चालू केलं. तर हेच सांगायचं आहे, घाबरू नका. एकदम सोपं आहे. मलाही शेतकरी कुटुंबामधून मी आलो होतो, एकदम आईवडिलांना सही करता येत नाही, अगदी अशा घरातून मी आलेलो आहे. पण कोणालाच माहिती नसतं, कोणीच आईच्या पोटामध्ये शिकून आलेलं नाही आहे. तर तुम्ही जर धाडस केलं, थोडंसं सुरुवात केली, एक पाऊल. आपले व्हिडिओ बघा, आपला यूट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी, त्याच्यावरती आपले व्हिडिओ पहा, त्याच्यावरती आपला सेमिनार पहा. आता हा प्रोग्राम झाल्यानंतर मी जसं सांगितलं की माझा सेमिनार होणार आहे, आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा, टचमध्ये राहा. आपण सगळ्या गोष्टी आपण एकत्र मिळून करूयात. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं सर की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून खरंच आपण आपली आर्थिक प्रगती साधू शकतो, आणि म्हणूनच तुम्ही कोर्स देखील तयार केलेला आहे. भारतीय शेअर मार्केट कोर्स बद्दल देखील तुम्ही काय माहिती द्याल? आता आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये कसं आहे, बरेच लोक, काही लोक नवीन असतात, काही लोक ऑलरेडी करतायत, पण त्यांच्याकडे पूर्ण नॉलेज नाही आहे करताना, मग त्यांना थोडाफार लॉस होतोय. काही लोकांना दररोज इंटरडे ट्रेडिंग करायचं असतं, दररोज त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांना कोणतरी मार्गदर्शक हवा असतो सोबत ट्रेड करायला, की बरोबर चाललंय का. गाडी चालवताना कसं आपल्याला एखादा सोबत लागतो माणूस, की कार ड्राईव्ह करतो, एकटा माणसाने ड्राईव्ह करणं आणि कोणतरी सोबत असणं शेजारी, त्याच्यामध्ये फरक पडतो, की बाबा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपला ट्रेड होतो किंवा आपली जर्नी ट्रेडिंगची होते. तर तसं आपल्याकडे 2-3 कोर्सेस आहेत. नवीन लोकांसाठी आपल्याकडे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा कोर्स आहे, की जो A to Z म्हणजे 0 पासून क ख ग पासून ABCD पासून शिकतो आपण. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये नॉलेज मिळतं नवीन लोकांसाठी. जे लोक ऑलरेडी नॉलेज आहे, ज्यांना थोडंफार मार्केटचं ऑप्शनचं, त्यांच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन मास्टर म्हणून आपल्याकडे सेपरेट कोर्स आहे, मास्टर इन ऑप्शन स्ट्रॅटेजीज. तो ऑप्शनचा वेगळा ट्रेड आहे. आणि ज्या लोकांना इंट्राडे ट्रेडिंग दररोज सोबत करायचं आहे, म्हणजे आमची टीम कंटिन्युअस 12 तास लाईव्ह असते, जोपर्यंत मार्केट चालू असतो, सकाळी 9:15 ते दुपारी 3:30. इक्विटी मार्केटमध्ये आमची टीम कंटिन्यू लाईव्ह असते, आमची टीम शिकवत असते, आमच्या विद्यार्थी आमच्या टीमसोबत शिकता ट्रेडिंग करत असतात. इवन संध्याकाळी 7 ते 11 सुद्धा आमची टीम लाईव्ह असते, आम्ही शिकवत असतो. शिकता लोक, कारण बरेच लोक कमोडिटी मार्केटमध्ये संध्याकाळी ट्रेड करतात, की ऑफिसमधून घरी सुटल्यानंतर आता त्यांना ट्रेड करायचा असतो, आणि कमोडिटी मार्केट रात्री 12 पर्यंत चालू असतं, 11:55 पर्यंत. तर संध्याकाळी 7 ते 11 सुद्धा बरेच लोक आमच्याकडे ट्रेड करतात. लाईव्ह ट्रेड आहे तो इंट्राडेचा, लर्न अँड अर्न लाईव्ह इंट्राडे ट्रेडिंग विथ भारतीय शेअर मार्केट असा तो कोर्स आहे, लर्न अँड अर्नचा. तर तो कोर्स सुद्धा आहे, की जेणे भारतीय शेअर मार्केटच्या आमच्या ट्रेनरसोबत दिवसभर तुम्ही सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल असं वेगवेगळ्या पद्धतीने असे 2-3 कोर्सेस आहेत. तर त्याची डिटेल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळेल, किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल करून मिस कॉल द्या 70-57-10-10 वरती, आणि आपलं प्रोग्राम झाला की कॉल करून तुम्ही आणखीन सविस्तर माहिती घ्या. अगदीच तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट संदर्भात तुम्हाला A to Z माहिती हवी असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे, आणि शेअर मार्केटच्या या कोर्सला देखील तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेऊ शकता. शेअर मार्केट संदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत रवींद्र भारती सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही शेअर मार्केटचे अनेक रहस्य आम्हाला सांगितले, मात्र अलीकडच्याच काळाचा जर आपण विचार केला तर टेक्नॉलॉजीचा देखील शेअर मार्केटवर कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे, आणि काही बदल देखील आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकतात का? येस, आता आपण बघतो की टेक्नॉलॉजीमुळे खूप मार्केटमध्ये बदल झाला आहे. पूर्वी लोक टर्मिनलवरती ट्रेड मारायचे, आता 99% ट्रेड हे मोबाईलमधून होतात. त्याच्यामुळे लोकांच्या अडचणी खूप दूर झाल्या. पहिलं कसं असायचं की लॅपटॉप घेऊन फिरायला लागायचं, किंवा टर्मिनल समोर बसून ट्रेड करायला लागायचे, त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम यायचे, चार्ट वगैरे मोबाईल फ्रेंडली नव्हते. पण आता टेक्नॉलॉजीमुळे एवढं सोपं झालेलं आहे की लोकांना मोबाईलमध्ये ट्रेड येतात, मोबाईलमध्ये आपल्याला अलर्ट येतात, आणि आपण कुठूनही अगदी शेताच्या बांधावरून लोक ट्रेड करू शकतात, कॉलेजमधून, ऑफिसमधून, घरामधून, गृहिणी, प्रत्येक माणूस
मोबाईलमध्ये हे झाल्यामुळे, सगळ्या गोष्टी आल्यामुळे, चार्ट आल्यामुळे लोकांचा त्या टेक्नॉलॉजीचा खूप आता बेनिफिट झालेला आहे आणि आपण मोबाईलमध्ये ट्रेडिंग करू शकतो. आणि इव्हन आता भविष्य काळामध्ये टेक्नॉलॉजीने आणखीन आपण जर बघतो US वगैरे अशा ठिकाणी, तर अल्गो ट्रेडिंग, ऑटोमॅटिक ट्रेडिंगचा खूप ट्रेंड झालेला आहे, चालू झालेला आहे. तर आपल्या भारतामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अल्गो ट्रेडिंगचा सुद्धा खूप चांगला ट्रेंड येऊ शकतो टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामुळे. तर खूप छान पद्धतीने आता टेक्नॉलॉजीचा यूज होतोय, मोबाईलमधून ट्रेडिंग होतंय आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन जास्तीत जास्त लोक टेक्नॉलॉजीचा यूज करून मार्केटचा चार्ट पाहून अभ्यास करून खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स आणि इन्व्हेस्टमेंट लोकांच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदीच. आणि याचबरोबर बिअर मार्केट किंवा बुल मार्केट यामध्ये देखील नेमका काय फरक आहे आणि मार्केट कंडिशननुसार देखील इन्व्हेस्टर त्यांची स्ट्रॅटेजी ही कशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतात? येस, आता शेअर मार्केटमध्ये बघतो आपण की किंवा कुठल्याही मार्केटमध्ये, तर बिअर मार्केट आणि बुल मार्केट म्हणजे आपल्याला दिसतात बघा, म्हणजे बुल दिसतो, बिअर दिसतो, हे दोन शेअर मार्केटचे चिन्ह आहेत. बुल म्हणजे तेजीचं चिन्ह प्रतीक आहे, बिअर म्हणजे मंदीचं प्रतीक आहे. तर मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड असतो, मंदीचा सुद्धा ट्रेंड असतो. तर बुल मार्केटमध्ये आपण काय करू शकतो की चढत्या मार्केटवरती आपण पैसे लावून आपण बेनिफिट घेऊ शकतो ट्रेडिंगमध्ये. आणि बिअर मार्केटमध्ये आपण मंदीवरती आपण पैसे लावून आपण तिथेही बेनिफिट घेऊ शकतो. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं, आपण फक्त वरच्याच डायरेक्शनवरती कमवायचं का, तर यस, तिकडेही कमवू शकतो. आणि शेअर मार्केटमध्ये असाही पर्याय आहे, त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात किंवा मंदी करणे म्हणतात किंवा बिअर मार्केट म्हणतात, की त्याच्यामध्ये तुम्ही खाली पडताना पैसे लावतात. बघा, मॅचमध्ये सुद्धा बरेच लोक काही लोक मॅच जिंकण्यावरती पैसे लावतात आणि काही लोक मॅच हरण्यावरती पैसे लावतात. तो मॅच हरणार आहे. पण ज्यांनी मॅच हरण्यावरती पैसे लावलेत त्यांना मॅच हरल्यानंतर प्रॉफिट होतो आणि ज्या लोकांनी मॅच जिंकल्यावरती पैसे लावलेत त्या लोकांना मॅच जिंकल्यावरती पैसे मिळतात. तसं ट्रेडरला शेअर मार्केटमध्ये दोन्ही दिशेने खेळता येतं. हे खूप शेअर मार्केटमधलं चांगलं एक हे की शेअर मार्केटमध्ये बुल मार्केटमध्ये काही लोक पैसे लावतात आणि काही लोकांना ज्यांना बेअरच्या डायरेक्शनवर लावायचेत, मंदीवरती पैसे लावायचे, तर ते लोक मंदीच्याही मार्केटवरती पैसे लावून त्यांना प्रॉफिट होतं. म्हणजे 100चा शेअर 90 आल्यावरती सुद्धा त्यांना प्रॉफिट होतो. हे अनेकांना माहिती नसतं. तर थोडंसं डिटेलमध्ये समजून घ्या, शिकून घ्या प्रॉपर. आपल्या 70 57 10 10 10 या नंबरवरती मिस कॉल द्या, तुम्हाला शेअर मार्केटची आणखीन माहिती मिळेल. आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आत्ता आपला प्रोग्राम झाला ह्या TV वरचा की लगेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती या भारतीय शेअर मार्केट मराठी, तिथे मी सेमिनारमधून तुम्हाला आणखीन सविस्तर गोष्टी सांगणार आहे मार्केटबद्दलच्या, आणखीन तिथे आपण शिकूयात. तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच यूट्यूबवर सेमिनार सुरू होणार आहे. भारतीय शेअर मार्केट मराठी या चॅनलवर जाऊन तुम्ही हे सेमिनार अटेंड करू शकता. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर मिस्ड कॉल देऊन देखील शेअर मार्केट संदर्भात तुम्ही अधिक नॉलेज घेऊ शकतात. सर, भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ज्यांना ओपन करायचं आहे त्यांना देखील तुम्ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगाल? आता भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे डीमॅट अकाउंट ओपनिंग 100% फ्री आहे आणि आपल्याकडे ॲडवायझरी मिळते. इंट्राडे ट्रेडिंगसाठी त्याचा टार्गेट, स्टॉप लॉस मिळतात, कुठले शेअर घेतले पाहिजे, स्विंग ट्रेडिंगची, पोझिशनल ट्रेडिंगची, लॉंग टर्ममध्ये कुठले शेअर्स घ्यायचे, त्याची ॲडवायझरी सुद्धा आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर आपण 100% फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं आपल्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा मराठीमध्ये सपोर्ट मिळतो. म्हणजे सकाळी 9 ते रात्री 12पर्यंत आमचे लोक फोनवरती असतात. तुम्हाला एक सेपरेट डेडिकेटेड लाईन मिळते की आमचा स्टॉप लॉस बरोबर लागलाय का, टार्गेट बरोबर लागलाय का, आम्ही जी पोझिशन घेतली आहे, ज्या डायरेक्शनवरती आम्ही ट्रेड केलेला आहे तो ट्रेड बरोबर आहे का, स्ट्रॅटर्जी बरोबर आहे का. कारण नवीन लोकांना सुरुवात केल्यानंतर असंख्य प्रश्न असतात आणि आता ऑनलाईन कंपन्या सगळ्या झाल्या, त्याच्यामुळे सगळं ते म्हणतात मेल करा, हे करा आणि प्रॉपर उत्तरं लोकांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे नवीन लोकांना खूप प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं शेअर मार्केटमध्ये. तर भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण त्याचंच सोल्युशन दिलेलं आहे की सकाळी 9 ते रात्री 12पर्यंत आपल्या टीमसोबत बोला, काय प्रॉब्लेम आला तर फोनवरती चर्चा करा, तुम्हाला सगळा सपोर्ट मिळेल. आणि डीमॅट अकाउंट ओपनिंग फ्री असल्यामुळे एक व्यक्ती कितीही डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो आणि तो कधीही बंद करू शकतो. म्हणजे काही लोकांना वाटत असेल की माझं जुनं डीमॅट अकाउंट ऑलरेडी आहे, तर ते जुनं डीमॅट तुम्ही मेल टाकून बंद करू शकता किंवा ते चालू ठेवून आपल्याकडे आणखीन एक डीमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये तुम्ही ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ह्या इंट्राडे ॲडवायझरीचा, पोझिशनल ॲडवायझरीचा आणि जो सपोर्ट लागतो की आपल्याला फोनवरती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला भारतीय शेअर मार्केटसोबत फायदा होईल. तर तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे बेनिफिट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय शेअर मार्केटमध्ये देखील डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर मिस्ड कॉल देऊन देखील तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला वेबसाईट दिसते, या वेबसाईटवर जाऊन देखील भारतीय शेअर मार्केट संदर्भात तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. सर, आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे नेमके रहस्य कोणकोणते आहेत याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.